ऊन येते जास्त आहे ना. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत, प्राईम न्यूज मराठीकडून. आज आपण आपल्यासोबत आहेत डॉक्टर हेमंत खेडेकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचार तज्ज्ञ आणि राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञांची परिषद पुणे याचे तिसऱ्या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत खेडेकर सर आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं प्राईम न्यूज मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. काय सांगाल सर, 2 वर्ष आपण अध्यक्ष होतात, तर एकंदर कालखंड कसा होता त्याबद्दल काय बोलाल? राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञांची जी पुण्याची जी परिषद आहे त्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षासाठी मला याचे संस्थापक डॉक्टर विद्याधर चव्हाण यांनी विनंती केली आणि अनेकांनी सांगितलं की हे तुम्ही सांभाळा म्हणून. त्याप्रमाणे मी माझ्याकडून भरघोस प्रयत्न केले की 3 आणि 4 ह्या 2 वर्षासाठी मी ते सांभाळलं आणि त्यावेळी मला अनेक जणांचे चांगले अनुभव आले. त्यांनी खूप मला मदत केली. फक्त आम्हाला वेळ कमी पडली. पण हे करत असताना एक गोष्ट नक्की जाणवली की लोकांमध्ये ह्या बाबतीत अवेअरनेस आहे, जागृती आहे आणि लोकांना करायचं आहे ही तळमळ सगळ्यांकडे दिसली. आणि ह्या तळमळीलाच पुढे आपण चालना द्यावी ह्या दृष्टीने आता मी ठरवलं की पुढच्या परिषदेसाठी डॉक्टर विनयाताई पुंडे, त्याच्यानंतर डॉक्टर दिलीप उरणकर आणि डॉक्टर निलिमा सिंह ह्यांना ह्या परिषदेसाठी धुरा सांभाळायला द्यावी. विनयाताई पुंडे ह्या अध्यक्ष असतील, डॉक्टर दिलीप उरणकर हे कार्याध्यक्ष असतील आणि डॉक्टर निलिमा सिंह निमंत्रक हां स्वागताध्यक्षचं पद सांभाळतील. ओके, धन्यवाद सर. हे होते डॉक्टर हेमंत खेडेकर सर, निसर्गोपचार तज्ज्ञ परिषदेचे तिसऱ्या परिषदेचे अध्यक्ष. आत्ताच सरांनी डिक्लेअर केले आहे की पुढील वर्षाची सूत्र हे डॉक्टर विनयाताई पुंडे, ज्येष्ठ निसर्गोपचार तज्ज्ञ पुणे हे अध्यक्ष असतील. त्याचबरोबर डॉक्टर दिलीप कुमार उरणकर हे कार्याध्यक्ष असतील आणि त्याचबरोबर नागपूरच्या डॉक्टर निलिमा सिंह ह्या स्वागताध्यक्ष असतील. तर राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञ परिषद पुणे हे निसर्गोपचार तज्ज्ञांच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न करत आहे. मी डॉक्टर श्रीकांत, प्राईम मराठी न्यूज चॅनल, पुणे, सोलापूर.